नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहे मटण आळणीची रेसिपी. यासाठी आपण 1 किलो मटण घेतलेलं आहे. बोकडाचं मटण आहे हे. याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण एक चवीनुसार खडे मीठ टाकून घेतले. याच्यानंतर ना आपण याच्यामध्ये 1-1.5 चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकून झाल्यानंतर मटणाला एकदम व्यवस्थित मॅरिनेट करून साईडला ठेवून द्यायचं एक अर्ध्या तासासाठी. याच्यानंतर ना आपण एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण जी चरबी साईडला काढली होती मटणामधली ती टाकून घेणार आहोत. आता चरबी अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. चरबी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता 1-2 कांदे चिरलेले होते ते टाकणार आहोत. कांदे व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत. कांदा बघू शकता तुम्ही आता की आपला चांगला व्यवस्थित भाजलेला आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालणार आहे. व्यवस्थितरित्या आता हे मटण आणि कांदा एकजीव करून घ्यायचा आहे. गॅसचा जो फ्लेम आहे तो हाय ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला चांगलं मटण भाजून घ्यायचं व्यवस्थित, त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मटण व्यवस्थित परतत असतानाच आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालून झाल्यानंतर व्यवस्थित असा पूर्णपणे हलवून एकजीव करून घ्यायचं आहे मटण आणि कांदा, कोथिंबीर. याला तर थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे मटणाला. व्यवस्थित असं मटण भाजून घ्यायचं ज्याच्यामुळे की तुमच्या आळणीला चांगली चव येते. मटण व्यवस्थित भाजून झालं आहे आता आपलं. याच्यावरती आपण एक झाकण ठेवून त्याच्यामध्ये 1-2 तांबे पाणी ओतणार आहे, ज्याच्यामुळे वाफेवरती हे मटण आपलं बऱ्यापैकी शिजलं जाईल. तुम्ही बघू शकता आता पाणी कोमट झालेलं आहे व्यवस्थित. आता याच्यानंतर आपण हे पाणी या मटणामध्ये टाकणार आहे. व्यवस्थितरित्या आपण आता थोडंसं हलवून घ्यायचं आहे मटण पाणी ओतल्यामुळे. तुम्ही बघू शकता चांगला असा रंग, पिवळसर रंग आलेला आहे आपल्या मटणाला.
सेम प्रोसेस आपल्याला परत फॉलो करायची. आपण परत झाकण ठेवून त्याच्यामध्ये 1-2 तांबे पाणी ओतणार आहे. पाणी कोमट झालेलं आहे परत एकदा. आता आपण हे पाणी परत आपल्या मटण आळणीमध्ये ओतणार आहोत. आपल्याला ह्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. आपल्याला अंदाजे 40 ते 45 मिनटं मटण आळणी तयार होण्यासाठी लागतात. मटण आपलं बऱ्यापैकी उकळलेलं आहे. आपण मटण शिजलंय का हे बघायचं आहे आता. शक्यतो तुम्ही जो हाडकाचा पीस असतो त्याचं जे मांस आहे ते सुटतंय का बघायचं. त्याच्यावरून तुम्हाला समजू शकतं की आपलं मटण व्यवस्थितरित्या असं शिजलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. याच्यानंतर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि फायनली आपली मटण आळणीची रेसिपी रेडी आहे. तर तुम्ही बघू शकताय मटण आळणी आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पण घरी बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका, शेअर करा.